भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने नागपूरमधील आरएसएसच्या मुख्य कार्यालयावरती एक विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या संघटनेचे प्रभारी आहेत। सर, काय सांगा, नेमकी काय मागणी आहे या आंदोलनाच्या वतीने? धन्यवाद मॅडम। तर मागणी अशी आमची आहे की या देशामध्ये जे संविधानिक पद्धतीने किंवा लोकतंत्रप्रमाणे लोकशाहीप्रमाणे या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुताने न्यायावर आधारित ही व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि जे मौलिक अधिकार आहे, जे आमच्या अधिकाराचं जे हनन होत आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून, ते आमचे अधिकार ॲज इट इज राहिले पाहिजे जे संविधानाने आम्हाला दिलेले आहेत। अधिवेशन आहे आपलं, लाचचा टप्पा आहे, त्या संदर्भात अधिवेशन हे 2025 ला डिसेंबरमध्ये होणार होतं कटक ओडिसा या ठिकाणी, पण त्या अधिवेशनाची परमिशन आरएसएस आणि बीजेपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे प्रशासनामध्ये काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते अधिवेशनची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बॅनरवरती बीजेपीचं पण नाव लिहिलंय, बीजेपीचं काय घोटाळा आहे का या संदर्भात? या देशामध्ये ती सत्ताधारी पार्टी आहे आणि आज देशामध्ये सर्व व्यवस्थेमध्ये बीजेपीचं शासन प्रशासन आहे, म्हणून आम्ही एक सत्ता असल्यामुळे, ती एक सत्ताधारी असल्यामुळे एक विरोधाचं काम करण्याची जी संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला तो आम्ही करत आहोत। या ठिकाणी कुठलीही पार्टी असू द्या, जे संविधानाच्या विरोधात जर काम करत असेल त्यांना आम्ही विरोध करण्याचं काम नक्कीच करू, जे संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे। ईव्हीएमचा मुद्दा असेल तो कशा प्रकारे आपण पुढे घेऊन? मॅडम, ईव्हीएमचा मुद्दा आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून तो आम्ही चालू हे केलेला आहे, त्याच्या विरोधात आंदोलन करत आहोत। 2014 पासून हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात आम्ही देशभर आंदोलन केलेले आहेत आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झालेला आहे की त्यामुळे ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आमच्या मताचं जे चोरी होत आहे ते चोरी पकडण्याचं काम किंवा चोरी पकडण्याचं जे साधन आहे व्हीव्हीपॅट, ते व्हीव्हीपॅट लावण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। 3,500 करोडचा जो बजेट पास झालेला आहे त्या आंदोलनामुळे झालेला आहे। जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी मशीन आहे ती मशीन आमच्या ज्या वोट आहे किंवा मत आहे ते चोरी होत होती। त्यामुळे अजून किती संघटना आपल्या या महामोर्चामध्ये आणि याचा काय परिणाम होणार आहे? या देशामध्ये सर्वांना अशी भीती वाटते की आरएसएस हे खूप मोठं संघटन आहे, आरएसएस म्हणजे सगळं काय आहे। तर मी तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू शकतो की आरएसएस नक्कीच मोठं संघटन आहे, पण ते ब्राह्मणांचं संघटन आहे, ते बहुजनाचं संघटन नाही। आज भारतामध्ये एक मात्र बहुजनाचं संघटन आहे, ते मात्र बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा, जी लोकांमध्ये समाजामध्ये जी आरएसएसच्या विरोधात जे भीती आहे की हे मोठं संघटन आहे, तर त्याचे समर्थन लोकांमध्ये मोटिवेशन निर्माण करण्यासाठी बहुजनाचं जे संघटन आहे ते संघटन म्हणजे बामसेफ आहे। ते लोकांचं जे मोटिवेशन आहे, जे संविधानाने जो अधिकार दिलेला आहे ते आम्ही त्या ठिकाणी हे करत आहोत, लोकांना सांगत आहोत की, आणि देशभरामधून हजारो लाखो संघटनांचं समर्थन आज ह्या महामोर्चाला मिळत आहे। त्याचं सोशल मीडियावरती तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला त्याची माहिती आणि ते समर्थन पत्र फक्त वर्बली नाही तर लिखित आम्हाला ते समर्थन मिळत आहे। मागेही भरपूर वेळा आंदोलन काढण्यात आले, पण पोलिसांनी ते रद्द करायला लावले किंवा काढूच दिले नाही। तर जर आपल्या मोर्चाला पोलिसांनी रद्द करण्याची परवानगी दिली तर कशा प्रकारचं असणार पुढचं भूमिका? रद्द केलं किंवा करू शकतात, शेवटचा पर्याय म्हणजे ते जेल भरो आंदोलन, जो संविधानिक अधिकार आहे। आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। निशस्त्र अहिंसा हे संविधानिक हत्यार आहेत, हे संविधानिक माध्यम आहे। तर शेवटचा पर्याय म्हणजे जेल भरो आंदोलन। लाखो, आम्ही गेल्याच वेळेस जेल भरो आंदोलन केले होतं। अक्षरशः प्रशासनाने सांगितलं की ऍक्च्युली राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेबांना अरेस्ट झाल्याच्या नंतर देशभरामध्ये कॉल आला की जेल भरो आंदोलन करा, तर त्याच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये आंदोलन केले आणि जेलमध्ये आम्ही गेलो होतो। शेवटचा पर्याय म्हणजे जेल भरो आंदोलन, जे संविधानिक आहे। तर ते भारत मुक्ती मोर्चाचे प्रभारी ज्यांनी सांगितले की जर आंदोलनाला परवानगी नाही भेटली तरी आम्ही जेल भरो आंदोलनाच्या द्वारे ही आम्ही महामोर्चा काढणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास सोबत मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई।